नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट होणारी तांदळाची चकली. अजिबात तेलकट न होणारी, एकदम खुसखुशीत अशी. आतून बघा किती पोकळ आहे ते, अगदी काटेदार. आवाज येत असेल तुम्हाला, त्यावरनं कळतच असेल किती खुसखुशीत झाली आपली चकली. त्यासाठी 3 वाट्या तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ मी धुवून स्वच्छ सावलीत वाळवून घेतला आहे. काटोकाट भरून असं व्यवस्थित 3 वाट्या तांदूळ घेतले. 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी फुटाणे घेतलेत. साल काढलेले फुटाणेत. फुटाण्याची डाळही तुम्ही घेऊ शकता. अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे व पाव वाटी मुगाची डाळ घेतली. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून गिरणीवर दळून आणायचं आहे. आता हे सर्व पीठ घेतलं आहे मी. एकूण 4 वाट्या पीठ झालं आहे आपलं. सर्व पीठ परातीत काढून घेतलं आहे. तर त्यासाठी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत, 1 चमचा ओवा घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, हिंग घेतले पाव चमचा, काळे तीळ घेतलेत 1 चमचा व मिरची पावडर घेतली आहे 2 चमचे. आता हे सर्व साहित्य आपण यात मिक्स करून घेऊया पिठात. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. सर्व व्यवस्थित पिठात मिक्स करून घेऊया. या पद्धतीने एकदा चकली नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते, शेवटपर्यंत कुरकुरीत राहते. 3 चमचे तेल घेतले, कडकडीत गरम करून मोहन घातले. आता गरम असल्यामुळे मी ओलातण्याने थोडंसं मिक्स करून घेते. पिठाला जास्त मोहन घालायचं नाही आहे. मोहन जास्त घातलं की चकली तेल जास्त पिते व मोहन कमी झालं तर चकली कडक होते. प्रत्येकी वाटीला 1 चमचा तेल घातलं तरीही चालतं. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. भाजणी न करता या चकल्या खूप छान होतात तयार. यासाठी रॅशनिंगचाच तांदूळ वापरला आहे मी. कमी साहित्यात अतिशय कुरकुरीत व तेलकट न होणारी चकली तयार होते. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका कढईत पाणी घेतले. पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तीन वाट्या पाणी घेतले मी, त्यातली अर्धी वाटी काढून घेतली आहे.
तांदळानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं. पीठ सगळं टाकून झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. गॅस बंद केला आहे मी. आता मिक्स करून घेऊया. मिक्स करताना जरी गुठळ्या झाल्या तरी त्या नंतर मळताना फोडता येतात. त्यामुळे फक्त आत्ता मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात व्यवस्थित पीठ आणि झाकण ठेवायचं आहे. आता जे अर्धी वाटी पाणी आपण काढून ठेवलं होतं ते सुद्धा टाकून घेतले, का तर मला थोडंसं जास्त कोरडं वाटत होतं. बरोबर 4 वाटीला 3 वाटे पाणी घेतले आपण. सुरुवातीला जर जास्त पाणी टाकलं तर पातळ पीठ होतं, मग आपल्या चकल्या व्यवस्थित होत नाहीत, मऊ पडतात. त्यामुळे 4 वाटीला 3 वाटी पाणी पुरेसं आहे. नंतर लागलं तर आपण पाणी कोमट पाण्याने मळू शकतो किंवा गार पाण्याने मळलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया, जोपर्यंत पीठ कोमट होत नाही. 10 मिनिटानंतर पीठ एका परातीत काढून घेऊया. सर्व पीठ परातीत काढून घेऊया. परातीत घेतल्यामुळं छान मळता येईल आपल्याला. छान गाठी फोडत फोडत मळून घ्यायचे. हे पीठ मळताना मला परत 1 वाटी पाणी लागले. जास्त कठीण नाही व जास्त मऊ असं पीठ, मध्यम असं पुरीला जसं मळतो आपण तसं मळलं आहे. साच्याला तेल लावून घेतलं आहे. पाऊस जरी असला तरी या चकल्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीत व खायलाही खूप छान लागतात. नक्की या पद्धतीने तयार करून बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा व ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. किती सुंदर काटे पडलेत बघा आपल्या चकलीला. सुरुवातीचा टोक आणि शेवटचं टोक हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात सुटत नाही. असं व्यवस्थित थोडंसं दाबून घ्यायचं आहे. बघा, सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक व्यवस्थित दाबल्यामुळं तेलात टाकल्यावर जी चकली सुटते ती सुटत नाही. सर्व चकल्या व्यवस्थित पाडून घेते. तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे का असं थोडासा तुकडा टाकून बघायचं आहे. ते पटकन वर आलं की समजायचं तेल आपलं छान गरम झालं आहे. तर नेहमी चकल्या करताना एक चकली तेलात टाकून सुरुवातीला ती तळून बघायची, आपली चकली कशी होते ते. या पद्धतीने केली तर तुमची चकली नक्कीच चांगली होणार आहे. पण जर पीठ पातळ झालं असेल, चकली मऊ पडत असेल किंवा पीठ जास्त कठीण झालं असेल तर चकली जास्त कडक होते. ते एक चकली सुरुवातीला तळून बघितली की आपल्याला अंदाज येतो.
सुरुवातीला जेव्हा असं चकली टाकल्या फेस येतो त्यावेळेला आपल्याला चकलीला हात लावायचा नाही आहे. आता उलटून घ्यायचे. आता बुडबुडे अशी पूर्ण कमी झाल्यानंतर चकली काढून घ्यायची आहे. म्हणजे आपली चकली व्यवस्थित तळली गेली आहे हे समजलं जातं. छान, आता काढून बघूया थंड झाली की ती कशी झाली ती कळते. आपली चकली खूप छान झाली आहे. मी सर्व चकल्या तळून घेते. कढईत तेलात बसतील तेवढ्याच चकल्या टाकून घ्यायच्या आहेत, जास्त चकल्या टाकायच्या नाही आहेत. चकल्या ह्या लो टू मिडियम गॅसवरच भाजून घ्यायच्यात. लो टू मिडियम फ्लेम ठेवली की चकल्या करपत नाहीत, व्यवस्थित तळल्या जातात व आतपर्यंत खुसखुशीत होतात. आता उलटून घेऊया. व्यवस्थित दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळून घेऊया. जे बुडबुडे येतात त्याच्यावरनं समजतं आपली चकली. बघा आता पूर्णपणे बुडबुडे यायचे बंद झालेत. ही चकली आपली व्यवस्थित छान तळली गेली आहे. आता आपण काढून घेऊया. अशा झाऱ्यात काढून घेऊन नितळत ठेवणार आहे. सर्व तेल खाली येतं. आपली चकली अगदी कोरडी छान तयार होते. आता दुसरा घाणाही तळून घेते. अशा प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेते. चकल्या आपल्या खूप छान तयार झालेल्या आहेत. चकली एक तोडून दाखवते तुम्हाला मी. बघा आतून किती छान पोकळ झाली आहे. आवाजावरनं तुम्हाला कळत असेल किती आपली चकली कुरकुरीत झाली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.